आणि आता अक्षरशः की ती निगेटिव्हिटी काय असते मला माहित नाही, अशी माझी सिच्युएशन आहे. इतकी मी पॉझिटिव्ह झालेली आहे. गुरुवे दीक्षा. नमस्कार, मी सौ रेणुका दिलीप तांबे. मी स्वामींच्या मार्गात आहे. हे आध्यात्मिक बैठक आहे माझी बऱ्यापैकी, पण तरीसुद्धा कुठेतरी असे काही आयुष्यामध्ये प्रसंग घडले की मी भयानक डिस्टर्ब झाले होते. म्हणजे मी मला स्वतःला कंट्रोल करू शकत नव्हते. आणि नंतर मी अशी डिप्रेशनमध्ये जायची सिच्युएशन आली ना जेव्हा, तेव्हा मला असं वाटलं की मला याच्यातून बाहेर पडायचं, मला यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आणि मग मी असं विचार केला की आता आपल्याला रेकी हा एकच मार्ग असणार आहे की जी आपल्याला हे झालेली आहे ना, जी शिकायची इच्छा झाली. म्हटलं मला ऑनलाईन काही शिकायचं नाही, मला असं फेस टू फेस असं ऑनलाईनमध्ये मला ज्याचा बेसच नाही माहिती ते ऑनलाईनमध्ये शिकण्यात काही कळणार पण नाही. म्हटलं नको, मला तसं नको, कारण हे ऑनलाईन येते ते काही खरं नसतं. जे आपण फेस टू फेस समोरासमोर बसून जे शिकतो आणि जी दीक्षा सर देतात त्यानंतर जी अनुभूती येते किंवा जे आपल्याला हलकेपणा येतो, जी निगेटिव्हिटी निघते, ते अनुभवल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. त्या ऑनलाईनमध्ये तुमची कोणी अशी काढूच शकणार नाही, शक्यच नाही, म्हणजे हे शक्यच नाही आहे. त्यामुळे ज्यांना कुणाला रेकी शिकायची असेल तर त्यांनी खरंच गुरुवे दीक्षेला जॉईन व्हा. प्रॅक्टिकली दीक्षा आहे ते घेणं आहे, ते खूप सुंदर असतं. तो अनुभव घेणं महत्त्वाचं असतं. तो अनुभव ज्यांनी घेतला त्यांनाच त्याचं महत्त्व कळणार आहे. आणि तो अनुभव घेतल्यानंतर खूप रिलॅक्स आणि खूप छान वाटलं. आणि ती दीक्षा देण्याचा जो विधी असतो तो अतिशय सुंदर असतो. एखादं घरात मंगल कार्य करतात किंवा एखादा मंत्र उच्चार घेते, म्हणजे अतिशय भारावलेलं वातावरण असतं. आणि आपल्यातली सगळी निगेटिव्हिटी कशी निघेल हे सुद्धा सर बरोबर, म्हणजे सगळ्या सरांना कळते की आपल्यात किती आहे निगेटिव्हिटी, आणि ते संपूर्ण काढण्याचा प्रयत्न करतात सर. म्हणजे इथपर्यंत सरांना कळते की आपल्या आतमध्ये काय आहे हे त्यांना कळतं, हे महत्त्वाचं आहे. तर ते खूपच छान वाटलं. सेकंड रेकीला पण खूप सुंदर अनुभव अप्रतिम आले मला. आणि मला असं अगदी शरीर माझं हलकं झाल्यासारखं वाटलं. आणि जे डिप्रेशन जे मला वाटत होतं की मी आता डिप्रेशनमध्ये जाणार, इथपर्यंत मला वाटत होतं की मी आता डिप्रेशनमध्येच आहे ऑलरेडी, पण त्यातनं मी कशी हळूहळू बाहेर येत गेले. आणि आता अक्षरशः की ती निगेटिव्हिटी काय असते मला माहित नाही, अशी माझी सिच्युएशन आहे. इतकी मी पॉझिटिव्ह झालेली आहे. आणि जे डिप्रेशन जे मला वाटत होतं की मी आता डिप्रेशनमध्ये जाणार, इथपर्यंत मला वाटत होतं की मी आता डिप्रेशनमध्येच आहे ऑलरेडी, पण त्यातनं मी कशी हळूहळू बाहेर येत गेले. आणि आता अक्षरशः की ती निगेटिव्हिटी काय असते मला माहित नाही, अशी माझी सिच्युएशन आहे. इतकी मी पॉझिटिव्ह झालेली आहे. आणि अप्रतिम मला छान वाटतं आहे. म्हणजे अगदी एखादं फुलपाखरू कसं असतं ना, हलकं फुलकं, तेवढं माझं शरीर, खरोखरच माझं शरीर तेवढं हलकं आहे. आणि आपण जेव्हा सरांची दीक्षा, आपण इकडे यायचं असतं ना, तेव्हा आपल्याला ती एक ओढ असते. असं जे गुरूंचं जे काम असतं ते अतिशय चोखपणे करतात. आणि आपल्याला पूर्ण आपले सगळे प्रॉब्लेम ऑलमोस्ट सॉल्व्ह होतात. म्हणजे हे मी माझा अनुभव सांगते. म्हटलं दुसरी पण डिग्री घ्यायची आपल्याला. पण ते 21 दिवसाचा आम्हाला सरांनी साधना सांगितलेली. त्यात अतिशय सुंदर अनुभव येत होते, अगदी सुंदर, म्हणजे अप्रतिम अनुभव येत होते. आणि अतिशय आनंद वाटत होता ते करत असताना की आपण ते क्रिया करून उठल्यानंतर आपण फक्त आपल्या आरशात बघितलं ना तर आपला चेहरा असा ग्लोईंग झालेला असतो ना की आपल्यालाच कळतं अरे किती ग्लो आलेलं चेहरा, कारण फुल स्माइलिंग असतं. आपले गुरु असतात, म्हणजे असं घाबरण्याची पण काही कृती नसते, काही नसते. की आपले काही झालं तर आपल्याला माहिती असतं आपले गुरु आपल्या समोर बसलेले आहेत आणि ते आपल्याला संरक्षण कवच देणार. हा कॉन्फिडन्स आपल्याला आपले गुरु देतात. आणि सरांची शिकवायची पद्धत अगदी छान आहे. खेळीमेळीचं वातावरण, म्हणजे असं आपण अगदी टीचर आणि आपण स्टुडंट असे बसलोय आणि असं काही नाही, अगदी खेळीमेळीचं वातावरण आहे. म्हणजे आपणही कमेंट्स करतो, सरही कमेंट्स, म्हणजे असं आपल्याला तेवढं अलाव असतं की आपण कमेंट्स करू शकतो. त्यामुळे आपण पण असं रिलॅक्स राहतो. असं बर्डनमध्ये असं एकदम शांत बसलोय किंवा टेन्शनमध्ये असं नाही. अगदी खूप एन्जॉय करतो आपण ते शिकताना सुद्धा. आणि आपली सगळी जे काय आपला शहाणपणा आपल्याला जे वाटत असतं की आपण खूप शहाणे आहोत आणि आपण खूप अनुभव घेतलाय आणि आपण आता आपल्याला सगळं कळतंय की हा हे संतांचं हा माहिती आहे, वृक्षवल्ली आभास होईल हा. आणि मग सर आम्हाला अर्थ विचारायचे आणि नंतर आमची सगळं ज्ञान असायचं ते सगळं शून्यावरती येऊन राहायचं. आणि पण ते छान वाटायचं तरी सुद्धा की काहीतरी आपण आपल्याला कोणीतरी वेड्यात काढणार आणि आपल्याला शहाणपण शिकवणारं कोणीतरी आहे.